पनवेल परिसराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढती इन्फ्रास्ट्रक्चरची गरज लक्षात घेऊन मस्कर कुटुंबियांनी तब्बल 8 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पेट्रोल पंपाच्या स्वप्नाला अखेर यश आले आहे. आकुर्डी येथे नंदा तुकाराम मस्कर एनर्जी सेंटर या नावाने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन सोमवारी उत्साहात पार पडले. हा पेट्रोल पंप इंडियन ऑइल या नामांकित कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आला असून विविध शासकीय परवानग्या NOC मिळवण्यासाठी मस्कर कुटुंबियांनी सातत्याने प्रयत्न केले. या दीर्घ प्रयत्नांनंतर अखेर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मस्कर कुटुंबियांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. उद्घाटन प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर, नातेवाईक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. परेश ठाकूर, जयंत पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, विलास फडके, राजेश केणी, सरपंच सचिन पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मस्कर कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. या पेट्रोल पंपामुळे परिसरातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून नागरिकांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर या प्रकल्पाचे विशेष स्वागत करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी मस्कर कुटुंबियांना संतोष पाटील, सुमित सावंत आणि स्वर्गीय प्रशांत मरे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याबद्दल कुटुंबियांनी त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्वास मस्कर यांचे कौतुक करत ते एक यशस्वी उद्योजक असून भविष्यात एक प्रभावी राजकीय नेते म्हणूनही उदयास येतील असा विश्वास व्यक्त केला. पनवेल परिसरातील वाढत्या विकासाला चालना देणारा हा पेट्रोल पंप पुढील काळात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गेली 6 वर्ष या पेट्रोल पंपाचं काम चालू होतं. 2018 पासून झालेली कामाची सुरुवात झालेली होती. ती पूर्वतत्वास आज 20 एप्रिल 2026 झालेली आहे. भरपूर अडचणी आल्या या कामामध्ये, पण त्या अडचणी सर्व दूर करून आज तो दिवस आला. भरपूर म्हणजे 6 वर्ष जवळजवळ 8 वर्ष या दिवसाचा आतुरतेने मी वाट बघत होतो आणि माझे कुटुंबीय आणि पूर्ण हा एरिया यांना या पेट्रोल पंपाचा फायदा होणार आहे. या पेट्रोल पंपामुळे जो इतर पुढे जाऊन लोकांना त्रास व्हायचा पेट्रोल भरण्यासाठी, डिझेल भरण्यासाठी, जास्तीत जास्त स्पेस आपला मोठा पेट्रोल पंप आहे, त्यात गर्दी होणार नाही आणि एक चांगली सेवा आपण कस्टमरांना देऊ हा माझा प्रयत्न असेल. कोणीही कस्टमर नाराज न व्हावा हा माझा प्रयत्न असेल. अशी सेवा देण्याची माझी इच्छा आहे मनापासून. नक्कीच जवळजवळ 20 ते 25 मुलांना यातून रोजगार मिळणार आहे. आणि जर 20 ते 25 मुलांना जर रोजगार मिळतोय तर त्यांच्या कुटुंबातले किती 3, 4, 5 लोक त्यांचा उदरनिर्वाह होणार आहे. एक मुलाच्या याच्यातून रोजगार निर्मिती होणारच आहे. आई वडिलांचं नाव म्हणजे आई वडिलांमुळेच हा पेट्रोल पंप साकार झालेला आहे. माझ्या वडिलांनी जमिनीचा एक तुकडाही न विकता ही जमीन ठेवली, त्यामुळेच हा पेट्रोल पंप साकार करता आला. आणि पप्पांचा माझा स्वप्न होता का पेट्रोल पंप व्हावा, त्यासाठी मी प्रयत्न केले आणि तो स्वप्न साकार झालाय आज. नक्कीच नैना प्रकल्प डेव्हलप होण्यासाठी या पेट्रोल पंपाचा नक्कीच फायदा होईल. कुठलाही प्रोजेक्ट होतो त्यात डिझेल पेट्रोलचा उपयोग होतो, डिझेल लागतो. त्याची सेवा त्या प्रकल्पाला आणि नैना प्रोजेक्टला होणारच आहे. नक्कीच एवढा मोठा माझा मित्र परिवार, नातेवाईक आहेत, सर्वांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद दिसत होता. विशेष करून सुधाभाऊ घारे उद्घाटक, आमचे गुरुनाथ शेठ फडके, इतर भरपूर मान्यवर, जे मान्यवर आले सर्वांचं नाव मला घेता येणार नाही, पण सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही वेळात वेळ काढून म्हणजे भरपूर उशीर झाला. आता बघा जवळजवळ 10:15 वाजले तरी पण पाहुणे आहेत अजून. नक्कीच सुधाभाऊ जे बोललेले आहेत शब्द ते मला पण आवडले. माझी पण इच्छा आहे राजकीय कारकिर्दी, राजकारणाची चांगली माहिती आहे मला आणि बघू पुढे विचार करू. नक्कीच सुधाभाऊ घारे बोलले त्याच्यावर विचार करू आम्ही. नक्कीच विचार करू. म्हणजे शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे पक्ष आहेत, नक्कीच विचार करू. महाराजांमुळे प्रेरणा मिळते, शाहू फुले आंबेडकर यांच्यामुळे प्रेरणा मिळते, त्यामुळेच हा पंप साकार झालेला आहे. प्रशांत साहेब म्हणजे माझ्या डोक्यात पण नव्हता का मला पेट्रोल पंप करायचा आहे 8 वर्षापूर्वी. तर प्रशांत साहेब मरे यांनीच मला सांगितलं की भाई पप्पांचं स्वप्न आहे तुमच्या, म्हणजे माझ्या पप्पांचं स्वप्न आहे का पेट्रोल पंप व्हावा आपला. तर प्रशांत साहेब मला 2-3 वेळा बोलले, 4 वेळा बोलले का भाई पप्पांचं स्वप्न आहे का पेट्रोल पंप व्हायला पाहिजे, आपल्याकडे जागा आहे. तर मला ते 2-3 वेळा बोलले. तर मी त्या गोष्टीवर विचार केला का आपण नक्कीच करूया. आम्ही सुरुवातीला पंपासाठी किती खर्च येईल एक अंदाजे खर्चाचा विचार केला होता. तर 50 ते 60 लाख रुपये खर्च येईल असा अंदाज होता त्यावेळेस. पण 8 वर्षानंतर तोच खर्च 8 ते 9 पटीने वाढलेला आहे. एवढा म्हणजे या पंपासाठी खर्च
झालेला आहे. आणि जेवढी लिगल प्रोसेस होती ती माझ्या मित्र प्रशांत मध्ये यांनी फॉलो केलेली होती आणि ते 9 जानेवारी 2026 रोजी विकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. आणि प्रशांत मरे यांची कमी माझ्या आयुष्यातून आणि या पेट्रोल पंपातून कधीच कमी होणार नाहीये. आणि पूर्ण योगदान आहे त्यांचा या पंपासाठी. एनटी मस्कर एनर्जी सेंटरच्या माध्यमातून होत असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो. आज खऱ्या अर्थाने श्रेयस तुकाराम मस्कर आणि त्यांचे रॉयल फ्रेंड ग्रुप यांच्या माध्यमातून आज या भव्य पेट्रोल पंपाचा जी उभारणी बघून खऱ्या अर्थाने श्रेयसजींचं करू तितकं कौतुक कमीच आहे. आज खऱ्या अर्थाने पनवेल म्हणजे माझ्यासाठी नवीन म्हणायला हरकत नाही. कर्जत खालापूर असतं तर मी सभासद सर्वांनी नावावर गुणमोकळा झालो असतो. परंतु आमच्या स्मृतीताईंना मी ओळखतो. त्या आमच्या कर्जत खालापूरमध्ये त्यांचा मोठा प्रश्न आहे. अनेक कंपन्यांमध्ये ते येत असतात, कधी कधी आम्हाला सुद्धा त्रास करत असतात. आणि त्याच पद्धतीने आपल्या इथे सिनियर पी आल्या होत्या, त्यांनी सुद्धा आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी आपल्या सर्वांना सायबर केसेसबद्दल अगदी समजावून सांगितलं. त्यांचा एक संदेश होता. तो संदेश म्हणजे कायद्याच्या पुढे काहीच नाही हे आपल्याला ते बोलता बोलता सांगून गेला. हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने श्रेयससारखा एक तरुण ह्या पनवेलसारख्या शहरामध्ये काही करू इच्छितोय. आज श्रेयस, तुझ्या या पंपाच्या माध्यमातून, पंपाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून मी तुला खरंच मनापासून धन्यवाद देईलच. परंतु तू एक उद्योजक तर नक्की आहेस आणि ते तू सिद्धही करून दाखवलंस. परंतु तुझं भवितव्य, तू नक्कीच एक राजकीय उत्कृष्ट, एक सामाजिक आणि एक चांगला कार्यकर्ता होशील असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही. आज मी तुझ्या उद्घाटनाच्या प्रसंगी अनेक क्षेत्रामधील लोक येऊन गेली. त्यामध्ये नगरसेवक होते, पोलीस डिपार्टमेंटची लोक होती, युनियनचे अध्यक्ष आहेत, अनेक क्षेत्रामधील लोक इथे येऊन गेले. चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या. तुमचं भवितव्य नक्कीच चांगलं आहे. श्रेयसजवळ माझ्याकडे एक छोटंसं काम घेऊन आला होता. माझे मित्र प्रवीणजी देशमुख, त्यांचे मेवणे त्यांच्यासोबत होते. तेव्हा माझी आणि श्रेयसची ओळख झाली. श्रेयसने मला एक छोटंसं काम सांगितलं. परंतु श्रेयसची माझी त्या कामाच्या निमित्त एक चांगली मैत्री झाली आणि माझ्या हातून ते श्रेयसचं एक छोटंसं काम झालं. मी मला स्वतःला भाग्यवान समजतो का इतका मोठा पेट्रोल पंपाची उभारणी केली आणि ते माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याच्या हातून तरी ओपनिंग केलं, त्याचं उद्घाटन केलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण इतक्या मोठ्या मनाचा दिलदार नेतृत्व, युवा नेतृत्व या पनवेल शहरामध्ये सुद्धा आहे असं मला या ठिकाणी सांगायला हरकत नाही. श्रेयस, खरंच तू, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पेट्रोल पंपाची उभारणी करत असताना अनेक युवक, माझ्यासारखे युवक असतात, ते काहीतरी माझ्या नेत्याचं नाव देतात, काहीतरी कुठल्या तरी अजून कोणाचं नाव देतात. पण श्रेयसने त्याच्या आई वडिलांचं नाव दिलंय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही. श्रेयस, खरंच तुझ्या पाठी तुझ्या आई वडील तर नक्की असतील, परंतु ह्या आई वडिलांच्या नावाचा आदर्श या पनवेलकर तर घेतीलच, पण मी सुद्धा तुझ्या माध्यमातून ह्याचा आदर्श घेऊन कर्जतमध्ये सुद्धा ह्याच गोष्टीचा प्रसार आणि प्रचार करेन. आणि तुझ्या पाठीमागे इतकी मोठी जनता तुला चांगला आशीर्वाद देतील. पुढच्या काळामध्ये तू एक चांगला या परिसरामध्ये नेता झालेला मला बघायचं आहे. आणि जेव्हा माझ्या नशिबात काय होतं नव्हतं हे मला माहिती नाही, काय असेल हेही मला माहिती नाही, परंतु तुझ्या नशिबात मात्र या सर्वांना बघितल्यावर तुझं नशीब चांगलं आहे, पुढचं भवितव्य चांगलं आहे आणि तू उद्योजक तर आहेस. परंतु या पुढच्या काळामध्ये या परिसरामधील शेवटच्या माणसाची, या परिसरामधील जनतेची सेवा करण्याची संधी तुला लोक देतील. इतक्याच तुला या आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि तुझ्या पंपाच्या निमित्तानं तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद.